मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवी सप्तशतीचे महात्म्य 1 तर 13 अध्याय। जर आपण 1 तर 13 अध्याय ऐकले तर आपल्याला एक नवचंडीचे यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्याशिवाय आपल्यावर कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल। घरात शांतता, सुख, समृद्धी, पैसा, बरकती, विवाह, व्यापार, प्रमोशन, नोकरी, कोणत्याही कार्यात यशसाठी आपल्याला देवीचे फक्त 35 मिनिटात 1 तर 13 अध्याय ऐकायचे आहेत, म्हणजे आपल्या सर्व समस्यांचं निदान होईल। असे हे कुलदेवीसाठी आपल्याला या अध्याय ऐकायचे आहेत। माघी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते। पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेच्या टाकेवर कुंकूचा अभिषेक करावा आणि ओम ऐं श्रीं कुलदेवताय नमः, नाहीतर ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः। आपण ज्या वेळेस कुलदेवतेच्या टाकेवर अभिषेक करतो कुंकुवाने, कुलदेवताय नमः बोलता बरोबर आपला जो भाव आहे, जिथे आपली कुलदेवता कितीही दूर असो तिथपर्यंत आपले कुंकू अभिषेक पडता बरोबर तिथपर्यंत आपला भाव पोचून जातो। कुलदेवतेचे डोळे अचानक एकदम उघडून जातात आणि माझा भक्त कोणीतरी मला आठवण करत आहे, म्हणून ते आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करते। आणि जर आपण हे पाठ ऐकले तर घरात खूप शांतता राहते, अशक्य ते शक्य गोष्ट होते। पौर्णिमेच्या दिवशी या पाठांचं पारायण करणं, या 13 अध्यायांचे देवी महात्म्याचे श्रवण करणं अतिशय फलदायी आहे। आपल्या मुलांना चिडचिड होत नाही, कुठल्याही कामात यश देणारे हे 13 अध्याय आहेत, मराठीत आहेत। तर सर्वांनी ऐकण्याचे करावे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करावे। आपण आता देवी महात्म्याला सुरुवात करूया। दुर्गा सप्तशती श्री देवी महात्म्य 1 तर 13 अध्याय। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री सरस्वती नमः। ओम कुलदेवताय नमः। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन बाजूला दिसत असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, घंटीचं बटन वाजवा आणि कमेंट्स करायला विसरू नका। ओम कुलदेवताय नमः या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, शेअर नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलवर बी मंत्र सुरू असतात। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। देवी दुर्गा सप्तशती देवी महात्म्य 13 अध्याय। पहिला अध्याय। श्री गणेशाय नमः। अध्याय पहिला। मार्कंडेय ऋषी म्हणाले, पूर्वी स्वरोचिष्य मन्वंतरात चैत्र वंशात जन्मलेला सूरद नावाचा राजा राज्य करीत होता। आपल्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करणाऱ्या या राजावर एकदा महान संकट कोसळले। कोला विध्वंसी नावाची शत्रूंनी त्या सुरत राजाशी युद्ध केले आणि त्याला जिंकले। दुर्दैवाने सुरत राजाचे प्रधानसुद्धा लोभी व नीच निघाले आणि राजाचा खजाना त्यांनी ताब्यात घेतला। तेव्हा राजा शिकारीच्या निमित्त करून एकटाच निसटला व एका घोर अरण्यात शिरला व त्या वनात एके ठिकाणी मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मणाचा आश्रम त्याने पाहिला। तेथे अनेक हिंस पशु आपल्या हिंसावृत्तीचा त्याग करून एकत्र राहिले होते। अनेक ऋषी व शिष्य त्या आश्रमात साधना करीत होते। त्या ऋषींनी सुरत राजाचा सत्कार केला। त्यानंतर आश्रमात एका निवांत स्थळी जाऊन राजा परिस्थितीचे चिंतन करू लागला। माझ्या राज्याला व नगराला मी मोकलो, पण माझे सेवक धर्मन्यायाने वागून प्रजेचा प्रतिपाळ करीत असतील का? माझे प्रधान लोभी झाल्यामुळे खजिना रिकामा होऊन कदाचित प्रजेचे हाल चालले असतील का असे वाटत होते। या प्रकारे दुःखपूर्ण विचार करीत असताना त्या सुरत राजाला एक व्यक्ती दिसली। राजाने त्याला विचारले, तुम्ही कोण? तुमचा चेहरा दुःखाने म्लान का झाला? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, महाराज, सुमादी नावाचा मी वेश्य व्यापारी आहे। द्रव्यलोपाने दुष्ट झालेले माझे पुत्र व स्त्री यांनी मला घरातून घालवून दिलेले आहे। आप्त व बांधव यांनीही मला दूर लोटले, त्यामुळे निराधार दुःखी असा मी येथे आलो आहे। परंतु या आप्त बांधवाबद्दल माझ्या मनातील ममता उसळून येते आहे। माझे आप्त मुलं, स्त्री आणि नोकर कसे वागत असतील? त्यांना कुठलेही दुःख तर प्राप्त झाले नाही ना? अशी चिंता अहर्निश मला लागून राहिली आहे। हे ऐकून राजा उद्गारला, अहो, तुमच्याशी नीच वर्तन करणाऱ्या त्या नातेवाईकांबरोबर तुमचा इतका जबरदस्त स्नेह जळला आहे, याचे मला खरोखरच आश्चर्य वाटते। तेव्हा वेश्य म्हणाला,
आपण म्हणता ते खरे आहे, पण माझे मन या माझ्या दुर्गतांनी बांधवांबद्दल स्नेहाचे वारंवार विचार का करते? ते निष्ठुर का होत नाही? मला तरी हा मोह का हे मात्र उमजत नाही. यानंतर ते दोघंजण मुनींजवळ गेले आणि स्वतःच्या संसारातील या आश्चर्ययुक्त स्नेहाबद्दल दोघांनी मोकळेपणाने त्यांना सांगितले. राज्याबद्दल सुरत राजाची आपुलकी, गतवैभवाबद्दल ममत्व आणि समाधिवेश्याची निष्ठूर बांधवाबद्दलची होळ, ही आश्चर्य कोणत्या कारणांनी असावेत याबद्दलचे स्पष्टीकरण मुनींनी केले. मुनी म्हणाले, मनुष्य हे ज्ञानवान आहेत हे खरे, पण पशु पक्षी इत्यादी प्राणीही आहार, निद्रा, भय व संसार याबद्दल ज्ञानीच असतात. त्यामुळे मनुष्य व इतर प्राणी या दृष्टीने समानच असतात. मुलांच्या पोषणाकरता सर्वार्थ वश होऊन आशेने माता पिता बद्ध होतात. मनुष्य प्राण्यातील आईबाप मुले आमचे पांग फेडतील, आम्हाला म्हातारपणी अंतर देणार नाहीत असा विचार करीत असता, परंतु यात आश्चर्य नाही, कारण हा मोह उत्पन्न करणारी श्रीहरीची ही माया आहे. ही भगवान विष्णूची योग निद्रा आहे. ही मायारूपी भगवती जगन्माता आहे. जगाचे पोषण तीच करते आणि ज्ञानी नाम पी चैतसी देवी भगवती हिंसा बलाद्यकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. ज्ञानी लोकांचे सुद्धा अंतःकरणे ती बलाने आकर्षून घेते आणि मोहाकडे त्यांना प्रवृत्ती करते. संसार बंधन प्राप्त होण्यास तीच कारण आहे, पण मोक्ष प्राप्ती तिच्याच प्रसादाने होते, म्हणून तिचीच भक्ती करणे सर्वश्रेष्ठ होय. मुनींचे हे स्पष्टीकरण ऐकून चकित झालेले त्या सुरत राजाने विचारले, भगवान या देवीची उत्पत्ती, तिचे कार्य, तिचे स्वरूप याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगाल का? ते सर्व श्रवण करण्यास मी उत्सुक झालो आहे. मुनी म्हणाले, देव कार्याकरता व भक्तांवर अनुग्रह करण्याकरता ही शक्ती वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होते, अवतार घेते. नित्य असूनही अनेक स्वरूपात प्रकट झाल्याने जगात निर्माण होते असे म्हटले जाते. पूर्वी ही पृथ्वी जलमय झाली असता भगवान विष्णू शेष अवतार पहुडले व योग निद्रेत मग्न झाले. त्यावेळी मधु व कैटभ असे दोन असुर श्री विष्णूच्या कानांपासून निर्माण झाले. हे दैत्य ब्रह्मदेवास मारण्यास धावले. तेव्हा विश्वेश्वरी जगात धात्री स्थितिसंहारकारिणी निद्रा भगवती विष्णुस्तुला तेजस प्रभू ब्रह्मवाच विश्वाची स्वामिनी, जग उत्पन्न करणारी, जगाला जीवन दान देणारी, जगाचा संहार करणारी श्री विष्णूची निरोपैमे अशी जी भगवती निद्रा, तिची स्तुती तेजस्वी ब्रह्मदेव करू लागले. तू ओंकार स्वरूप आहेस, तू अमृत स्वरूप आहेस, तूच संध्या, सावित्री व विश्वजननी आहे. विश्वाची उत्पत्ती, धारण, पोषण आणि शेवटी संहार हे माते तूच करते. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी सृष्टीरूप, नंतर रक्षणकाळी स्थितिरूप व अंतकाळी संहार रूप जगन्माते तूच होतेस. महाविद्या, महामाया, महाबुद्धी, महास्मृती तूच आहेस. महान मोहन निर्माण करणारी अशी तूच महादेवी व महेश्वरी आहेस. सत्व, रज, तम यांनी युक्त अशी त्रिगुणात्मक प्रकृती तूच आहेस. तुला कालरात्री, महारात्री, भयंकर अशी मोहरात्री म्हणतात. यशस्वी, ईश्वरी, रिम बुद्धी, लज्जो, पुष्टी, तुष्टी, शांती व शांती तूच आहेस. आपल्या हातात तू खडक, तलवार, शूल, भाला, गदा, चक्र, शंख, धनुष्य, बाण, भूषंडी व परिघी शस्त्रे धारण केल्यामुळे तू घोरा, भयंकर, उग्र दिसतेस. तू सौम्य, सौंदर्यवती आहे. सर्वच ब्रह्मा इंद्रादी देवतांमध्ये तूच आहेस. मी तुझी कितीही स्तुती केली तरी पण अपुरीच पडेल. सृष्टीचा पालन करता जो विष्णू भगवान, त्यालाही केवळ तुझ्या प्रभावामुळे योग निद्रा आलेली आहे. विष्णू, मी ब्रह्मदेव आणि शंकर यांना देह धारण करण्यास तूच कारणीभूत झाली आहे. हे भगवती, तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे? तथापि यथाशक्ती मी तुझी प्रार्थना केली आहे, ती ऐकून या मोह येतो दुराधर्ष वसरो मधु कैटभो प्रबंधच जगतस्वामी नियताम मच्छतु लघु बोधश्च क्रियतमस्य हनुमेतो महासुरो. या महाभयंकर मधु कैटभ दैत्यांना तू मोहात टाक. जगतस्वामी विष्णूंना त्वरित जागे कर आणि राक्षसांना मारण्याची बुद्धी भगवंताच्या मनात उत्पन्न कर. तेव्हा ती योग माया विष्णूंना सोडून बाजूला उभी राहिली. त्यामुळे विष्णू जागे होऊन त्यांनी दैत्यांना पाहिले. ब्रह्मदेवावर धावून जाणाऱ्या त्या दैत्यांशी विष्णूंनी बहुयुद्ध केले. 5 सहस्र वर्ष युद्ध झाल्यावर मायावंत झालेले ते दैत्य विष्णूंना आपण होऊन म्हणाले, तुझ्या समोर आम्ही संतुष्ट आहात, तूच आमच्याकडे वर माग. तेव्हा
माझ्या हस्ते तुम्हाला मृत्यू यावा असा वर त्वरित विष्णूंनी मागितला. दैत्य म्हणाले, ठीक आहे, ही पृथ्वी आता जलमय आहे, तरी पण पाणी नसलेल्या ठिकाणी तू आमचा वध कर, या पृथ्वीवर कर. चतुर अशा श्री विष्णूंनी आपले शरीर तात्काळ वाढवले आणि आपल्या मांडीवर त्या दैत्यांना ठेवून चक्राने त्यांचा वध केला. अध्याय पहिला समाप्तम. अध्याय दुसरा. ऋषी म्हणाले, पूर्वी दैत्यांच्या सेनापती जो महिषासूर, त्याने सर्व देवांना जिंकून त्यांचे राज्य घेतले. तेव्हा सर्व देव इंद्रासह शंकर विष्णू यांच्याकडे गेले. सर्व हकीकत सांगून महिषासुराचा पराभव करावा अशी त्यांनी प्रार्थना केली. त्याबरोबर क्रोधाविष्ट झालेल्या विष्णू, ब्रह्मदेव, शंकराच्या मुखातून भयंकर तेज बाहेर पडले. त्याच वेळी सर्व देवांच्या शरीरातून तेजांश बाहेर येऊन ते सर्व तेज एकरूप झाले आणि प्रचंड अशा त्या तेजाने दशा दिशाच व्यापल्या. सर्व देवांपासून एकत्र झालेल्या त्या देशांची स्त्रीरूपी मूर्ती झाली. हे पाहताच देवांनी तिच्या हाती आपापली शस्त्रे आयुधे दिली. शंकराने त्रिशूळ, विष्णू चक्र, वरुणाने शंख, अग्नीने 10 कत्व, वायूने धनुष्यबाण, इंद्राने व्रज आणि घंटा, यमाने दंड, वरुणाने 5, दक्ष प्रजापतीने स्फटिकाशमाला, ब्रह्मदेवाने कमंडलू व सूर्याने तेजस्वी किरणे, कालस्वरूपीने देवी खडक, तलवार, ढाल, क्षीरसागराने उज्ज्वल हार, नित्य व विनीच राहणारी वस्त्रे, कुंडले, कंकणे, अर्धचंद्र नामक अलंकार व इतर दागिने दिले. विश्वकर्म्याने तीक्ष्ण परशु व चिलखत समुद्राने कमलहार, हिमालयाने सिंह वाहन व रत्ने, कुबेराने सतत भरणारे मध्यपात्र व शेषाने नागहार दिला. याप्रमाणे त्या देवीचा सन्मान देवांनी केला. तेव्हा या युद्धाला अधीर होऊन त्या तेजोमय देवीने सर्व दिशांना भेदून टाकणारी गर्जना केली. त्यामुळे सर्व दिशा व प्राणी प्रक्षुब्ध झाले, पर्वत डळमळू लागले. आता ही देवी युद्ध करून दैत्यसंहार करणार व कल्पनेने सर्व देवांनी देवीचा विजय असो अशा उच्च स्वरूपात जय जयकार केला. तरी भक्तीने नम्र झालेल्या ऋषींनी तिची स्तुती केली. तिकडे देवीच्या गर्जनेने बिचकलेल्या राक्षसांनी महिषासुराच्या अधिपती खालील देवांशी युद्ध आरंभले. चिशूर, चामर, उदग्र, महाऊन, असिलोमा, बाष्कल, परावारित, बिडाल इत्यादी राक्षस सेनापती व हजारो हत्ती, घोडे व रथ आणि कोटी कोटी राक्षस सैन्य देवांशी लढण्यात गुंतले. देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता जे सुस्कारे सोडत होती, त्यामुळे अनेक गण योद्धे निर्माण होऊन तेही देवीला युद्धात मदत करून राक्षस सैन्याचा संहार करू लागले. देवीने केलेल्या प्रचंड अशा घंटानादानेच अनेक राक्षस मूर्छित पडले. त्रिशूल, गदा, शक्ती, तरवार, मुसळ, बाण यांचा शत्रू सैन्यावर मारा केल्याने राक्षसाचे शरीराचे तुकडे तुकडे झाले, तर काही जखमी होऊन रक्त ओकात पडले. इकडे देवीचे वाहन जो सिंह व राक्षस सैन्यात गर्जना करीत अरण्यातील वनव्याप्रमाणे संचार करू लागले. देवीने वध केल्यामुळे राक्षस सैन्यात रक्तांच्या नद्या वाहू लागल्या. रथ, हत्ती, घोडे छिन्न विछिन्न होऊन परसरले. गवत व लाकडे यांच्या प्रचंड ढिगाचा अग्नी ज्याप्रमाणे नाश करतो, त्याप्रमाणे अंबिका देवीने राक्षस सैन्याचा काही क्षणातच नाश केला. तरीही राक्षस सैन्यात डोके तुटले असतानाही रणवेश प्राप्त झाल्यामुळे राक्षसांचे काही कबंदे लढत होती. आणि अध्याय दुसरा समाप्तम. अध्याय तिसरा. मग ऋषी म्हणाले, राक्षस सैन्याचा प्रचंड संहार पाहून चिशूर हा दैत्य सेनापती अंबिकेशी युद्ध करण्यास सरसावला, पण देवीने त्यांचे धनुष्ययान तोडून टाकले, त्यांचा रथ नष्ट केला. तेव्हा चिशूराने सर्व शक्ती एकवटून तरवारीचा वार देवीच्या बाहूवर केला, पण ती तरवार मोडून पडली. चिशूराने शूल फेकला, तेव्हा देवीने स्वतःच्या शूलाने त्या चिशूराच्या त्याच्या शूलाचे तुकडे केले. मग झामर हा दैत्य पुढे आला. त्याने फेकलेल्या शक्तीला देवीने आपल्या फक्त हुंकाराने निस्तेज केले आणि देवीच्या सिंहाने गर्जना केली. आकाशात उडान केले व खाली येताना आपल्या पंजानेच त्याचे चामराचे शिरधडा वेगळे केले. त्यानंतर देवीने उदग्र, उग्रवीर्य, महाहनु, उग्रमुख, बिडाल, दुर्धर, दुर्मुख या राक्षसांना ठार मारले. तेव्हा चिडलेल्या महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व देवीच्या गणांवर तो चालून आला. शेंगे, खूर, शेपटी, सुस्कारा व तोंडांचा प्रहार अशा मुसंडीने देवी सैन्याची त्याने दानादान केली. तथापि देवीने पाश टाकून त्या रेड्याला बांधले. तेव्हा त्याने प्रथम सिंह, नंतर खडगधारी पुरुष व त्यानंतर हत्ती ही रूपे भराभर धारण केली. पुन्हा शेवटी रेड्याचे रूप धारण केले व धुमाकूळ सुरू केला. तो गर्जना करू लागला. मग देवीने मध्यप्राशन केले. युद्ध प्रसंगी योग्य अशा त्या मध्यप्राशनामुळे देवी अधिक क्रोधाविष्ट झाली. लाल डोळे झालेली ती तेजोमय देवी हसू लागली. अरे मूर्खा, तू खुशाल गर्जना कर.
तुझा नाश जवळ आलाय असे ती म्हणाली. तेव्हा रेड्याचे रूप सोडून राक्षस पुन्हा लढू लागला. ते पाहताच देवीने राक्षसांचे शिर त्वरित तरवारीने तोडले आणि देवांची बाजू राखली. त्याबरोबर हर्ष पाहून देवांनी जयघोष केला. उदयस्तु उदयस्तु अंबा माताचा उदयस्तु असा जयघोष केला. अध्याय 3 समाप्तम. अध्याय 4. मुनी म्हणाले, हे महापराक्रमी महिषासूर आणि त्यांचे सैन्य यांचा नाश झाल्याने सर्व देवांनी त्या रणचंडिकेची स्तुती केली. देव म्हणाले, सर्व देवगणांची संघटित शक्ती जिच्यात सामावली आहे व जिने हे जग व्यापले आहे तिला आम्ही वंदन करतो. हे देवी, तू जगाचे पालन करतेस व अशुभाचा व भयाचा नाश करतेस. पुण्यवंतांच्या घरी तू लक्ष्मी, दुष्ट आत्म्याच्या घरी दारिद्र्य, ज्ञानीजनांच्या हृदयात बुद्धी आणि सज्जनामध्ये श्रद्धा, तसेच कुलवंतांच्या घरात लज्जा अशा स्वरूपात तू त्यांच्या हृदयात राहतेस. तुझ्या थोर पराक्रमाचे वर्णन करण्यास माझ्याजवळ शब्द अपुरे पडत आहेत. तू जगाचे मूळ कारण आहे. सर्व जग तुझ्या अंशरूपाने बनले आहे. परमतत्वाचे चिंतन करणाऱ्या, मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीची ब्रह्मविद्या तू आहे. षडगुण ऐश्वर्ययुक्त तू आहे. भगवती तू आहे. विष्णूच्या अंतकरणातील लक्ष्मी तू आहे. शंकरांनी अंगीकार केलेली गौरी तूच आहे. तू रागवलेले सर्व कुळे समुदाय नष्ट करते, पण जगकल्याणार्थ तू आता प्रसन्न हो. दारिद्र्य, दुःख, भय यांचा नाश कर. जो तुझी सेवा करेल त्यांचे दुःख, दारिद्र्य, भय यांचा नाश करून तू त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून विराजमान हो. आणि तू सर्व नाश करण्यास समर्थ आहे. दुःख, दारिद्र्य यांचा नाश करण्यास समर्थ आहे. तुझ्या वाचून दुसरं कोण समर्थ आहे? सर्वोपकारिणी तू सदैव तू दयाळू आहे. दारिद्र्य, दुःख, भयहरणी का त्वदन्या सर्वोपकारण्याय सदा चतार्थ चित्ता अस्त प्रवृत्तीच्या राक्षसांनी तू युद्धात मारलेस, त्यामुळे त्यांना सुद्धा स्वर्गवास मिळाला. म्हणजे युद्धामध्ये पराजित होणाऱ्या या शत्रूविषयी सुद्धा तुझी बुद्धी चांगली असते. चित्तात कृपा व स्मरणा रंगणात निष्ठुरपणा असो, विरुद्ध गुण केवळ तुझ्यातच एकत्र असतात. चित्ते, कृपा, स्मरनिष्ठता व दृष्टा तथैव देवी वरदे भुवनत्रयपि शूलेन पाहिनो देवी पाहि खड्गेन अंबिके घंटास्वनेन पाहि चाप्पजानी स्वनेनच प्रांच्या रक्ष प्रतीचांच चंडिके रक्ष दक्षिणे ब्राह्मण नेत्मा शूलनस्य उत्तरास्य तथेश्वरी खडग शूल गदाधिनी यानीच अस्त्राणी ते अंबिके करपलत संगीने तै अस्मान रक्ष सर्वता. याचा अर्थ असा आहे की हे देवी, तू शूल, खडग, तलवार घेऊन आमचे रक्षण कर. घंटानादाने, धनुष्याच्या घंटाच्या टणकाराने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील शूलाने, भालाने पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशेकडे चहूबाजूने आमचे रक्षण कर. हे अंबिके, तलवार, शूल, गदा इत्यादी जी काही शस्त्रे तुझ्या हातात शोभत आहेत त्या सर्वांनी तू आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. याप्रमाणे स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली. वरदान मागा असे म्हणाली. तेव्हा देवांनी विनंती केली, हे महेश्वरी, आम्ही तुझे स्मरण केले किंवा न केले तरी सुद्धा तू आमच्या मोठ्या विपत्ती संकटे नाहीसे कर. तुझे नित्य स्तवन करणाऱ्या प्रत्येकाला समृद्धी दे. तथास्तु असो म्हणून देवी गुप्त झाली. पण शुंभ निशुंभने दैत्यांनी मारण्यासाठी ती पुन्हा प्रकट झाली. आणि अध्याय 4 समाप्त झाला. अध्याय 5. मुनी म्हणाले, पूर्वी शुंभ निशुंभ दैत्यांनी उन्मत्त होऊन त्रैलोक्य जिंकले, देवाचा पराभव केला, सर्व ठिकाणी त्यांचा अधिकार गाजवू लागला. तेव्हा ते पराजित देव देवीचे स्मरण करून स्तुती करू लागले. विष्णू माया चैतन्य रूपाने प्राण्यांच्या ठिकाणी असणारी तू आहेस. तसेच सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी बुद्धी, निद्रा, शुद्धा, छाया, शक्ती, तृष्णा, क्षमा, लज्जा, शांती, श्रद्धा, शोभा, कांती, लक्ष्मी, वृत्ती, जीवनांचा व्यवसाय, स्मृती, दया, संतोष, माता, भ्रांती या विविध रूपांनी तू वसतेस. तुला शतश वारंवार प्रणाम आहे. याप्रमाणे इंद्राने अश्विन शुद्ध नवमी मंगळवार असताना देवासहित देवीची स्तुती केली. तेव्हा तिकडे पार्वतीचे शरीर कोशापासून कौशकी ही देवी निर्माण झाली. कौशकीच्या निर्मितीमुळे पार्वती देवीचा वर्ण सावळा झाला, म्हणून तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. आणि ती कालिका हिमालयाच्या आश्रयाने राहत होती. तेथे एकदा चंड व मुंड 2 राक्षस गेले हिमालयाकडे आणि त्यांनी अंबिकेला, कौशिकेला पाहिले. तिच्यासारखे स्त्रीरत्न आणि आपल्या स्वामीजवळ असावे असे त्यांना वाटले. म्हणून परत आल्यावर त्यांनी शुंभ दैत्याला देवीचे वर्णन करून सांगितले. हे रत्न आपल्याला मिळावे अशी विनंती केली. या स्त्रीमुळे आपल्या सकळ वैभवाला शोभा येईल असे ते म्हणाले. ते ऐकून शुंभाने सुग्रीव या राक्षस दूताला देवीकडे पाठवले. तो दूत देवीच्या विविध प्रकारे स्तुती करून म्हणाला,
महापराक्रमी शुंभरत्नांचा भोगता आहे. तुझ्यासारखं श्रीरत्न त्याच्याजवळ शोभेल. या शुंभाला किंवा त्याच्या भावाला निशुंभाला तू आपला पती म्हणून स्वीकार कर आणि त्याला पती म्हणून माळ घाल. तेव्हा गंभीरपणे हसून देवी म्हणाली, तू अगदी खरे बोलतोस, पण माझी एक अट आहे. माझी एक प्रतिज्ञा अशी आहे की यो मा जयती संग्रामे यो मे दर्प योपहती यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यती. जो पुरुष मला रणगणात युद्ध करून जिंकेल व माझा युद्ध गर्व हरण करेल आणि अशा प्रकारे जगात माझ्यापेक्षा बलवान तोच माझा पती बनेल जो मला युद्धात हारेल. तरी माझी ही प्रतिज्ञा त्यांना शुंभ आणि निशुंभाला सांग. माझे पाणी ग्रहण करणाऱ्याच्या शुभ कार्यात आता विलंब कशाला. अध्याय 5 समाप्तम. अध्याय 6. मुनी म्हणाले. मग क्रोधाने लाल होऊन दूत परतला. त्याने दैत्यराजास देवीचा सर्व निरोप सांगितला. तेव्हा दैत्यराजा क्रोधाने म्हणाला, सेनापती धूम्रलोचना, जा त्या उर्मट आणि गर्विष्ठ स्त्रीला तिचे केस ओढून फरफरड घेऊन माझ्याकडे घेऊन या. केस ओढून आणि तिचे संरक्षण करणाऱ्या देव गंधर्व यक्ष सैन्यांचा नाश करा. अर्थात सेनापती धूम्रलोचन गर्जना करीत देवीकडे 60,000 सैन्य घेऊन गेला व त्याने त्याला पुन्हा दैत्यराजाची आज्ञा सांगितली. देवी म्हणाली, तू मला नेऊ शकतोस. तुझं जवळ सैन्य आहेस. मी तुझे काय बरे परिपत्य करणार. हे ऐकताच तो धूम्रलोचन देवीकडे धावला. पण देवीने नुसता हुंकार करताच त्या दैत्याचे भस्म झाले. हुंकारिणी एवं तम भस्मच चकार अंबिका तथा. देवीने राक्षस सैन्यावर बाण, कुऱ्हाडी, शक्ती यांचा बडीमार केला. थरथर करणारी आयाळ ज्याची आहे त्या देवीच्या सिंहाने तर अति भयंकर गर्जना करून राक्षसावर हल्ला चढवला. त्या क्रोधाविष्ट केसरीने राक्षसांना ठार मारले. आपले सैन्य व धूम्रलोचन सेनापती नष्ट झाले. हे ऐकून चंड व मुंड नावाच्या आपल्या प्रचंड राक्षसांना शुंभ म्हणाला, देवीला फरफरटत घेऊन या किंवा तिला शस्त्रांनी जर्जर करा. तिच्या सिंहाला ठार मारा. तिला बांधून त्वरित बरोबर घेऊन या. अध्याय 6 समाप्तम. अध्याय 7. मुनी म्हणाले, दैत्यराजाची याप्रमाणे आज्ञा झाल्यावर आणि चंड आणि मुंड हिमालयाकडे आपल्या प्रचंड सैन्यासह निघाले. गिरीशिरावर विराजमान झालेली देवी त्यांना दिसली. ती किंचित हसतच ते लगेच चंड, मुंड व आपल्या राक्षस सैन्यासह देवीला पकडण्याचे प्रयत्न करू लागले. त्याबरोबर अंबिका क्रुद्ध झाली. तिने स्वतःपासून प्रचंड उग्र स्वरूपी देवी निर्माण केले. तिचे नाव काली. राक्षसाच्या मस्तकाची माळ तिने गळ्यात घातली आणि वाघाचे कातळे वस्त्र म्हणून अंगावर पांघरले. लाल जीभ बाहेर काढून ती गर्जना करू लागली. शत्रूच्या सैन्यात शिरून राक्षसांना ती भक्षण करू लागली. सर्व रथ, घोडे, योद्ध, हत्ती यांना उचलून ती स्वतःच्या जबड्यात टाकू लागली. राक्षसांच्या अस्त्र व शस्त्रे दाताखाली धरून चूर्ण करू लागली. तेव्हा चंड, मुंड राक्षस देवीच्या अंगावर धावले. मुंडेनेही युद्ध सुरू केले आणि त्या क्षणी देवी भयानक हसली. तिने भयंकर गर्जना केली. चंडाचे केस हाताने धरून त्यांचे मस्तक तिने छेदून टाकले व मुंड राक्षसाच्या तलवारीने वध केला. तेव्हा सर्व राक्षस सैन्य भयाने सैरावैरा पळत सुटले. नंतर चंड मुंडांची मस्तके हातात धरून ती काली अंबिकेकडे आली व म्हणाली, आता युद्धात तू शुंभ निशुंभांना ठार कर. मी चंड, मुंड या 2 पशूंना ठार मारले आहे. तेव्हा चंडिका कालीला म्हणाली, चंडमुंडांची मस्तके हातात धरून तू आलास म्हणून तुला चामुंडा हे नाव पडले. म्हणून चामुंडा म्हणून लोक तुझे पूजन करतील. जो कोणी चामुंडा म्हणून लोक तुझे पूजन करतील त्यांच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील. दुःख, दारिद्र्य सर्व काही त्यांचे दूर राहील. यस्मात चंडच मुंडच गृहत्वा त्वाम उपागता चामुंडा इति तत लोके ख्याता देवी भविष्यासी. जो कोणी भविष्यामध्ये चामुंडा देवी माताची पूजा करेल तिच्यावर आशीर्वाद राहील त्यांच्या घरावर. असा हा 7वा अध्याय होता. 7वा अध्याय समाप्तम. 8वा अध्याय. मुनी म्हणाले, चंडमुंडांचा वध झालेला पाहून शुंभ व कंबू नावाच्या 84 सेनापती सैन्य देवीशी युद्ध करण्यास निघाले. ते पाहून चंडिका देवीने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. 4 दिशा त्या आवाजाने दणदणल्या. हातातील घंटेचा प्रचंड नाद तिने केला. तिला साथ देणारी काली गर्जना करू लागले. सिंह ही 10 दिशा भरून टाकणारी गर्जना करू लागले. तेव्हा राक्षस सैन्याने देवीला वेढा घातला. लगेच सर्व देवांपासून विविध शक्ती देवता निर्माण होऊन देवीच्या सहारता आल्या. ब्रह्मदेवापासून ब्रह्माणी, शंकरापासून माहेश्वरी, मोरावर बसलेली कोमारी
गरुडावर बसलेली वैष्णवी आणि श्री विष्णूंची वाराही आणि नृसिंहाची नारसिंह, इंद्रापासून इंद्री अशा देवता निर्माण झाल्या. हे पाहून शंकर चंडिकेस म्हणाले, माझ्या मनप्रसन्नतेसाठी सर्व राक्षसांना तू लगेच मारून टाक. तेव्हा चंडिकेच्या शरीरातून अतिशय भयंकर आणि उग्र व कोल्ह्याच्या ओरडण्याप्रमाणे विचित्र गर्जना ऐकू आले. अपराजिता नावाची शक्ती निर्माण झाली. ती शंकरांना म्हणाली, माझा दूत होऊन तुम्ही त्या राक्षसांना माझा निरोप सांगा आणि इंद्राला त्याचे राज्य द्यावे, स्वतःचा जीव वाचवावा म्हणून परत जावे. श्री शंकर तिचे दूत बनाले. काली चंडिकेचे भगवान शंकर दूत झाले आणि तिला शिवदूती असे नाव प्राप्त झाले. शंकरांनी तिचा निरोप सांगितला, पण ते राक्षस संतापून युद्ध करू लागले. सर्व देवी त्यांच्याशी युद्ध करून शत्रूचा नाश करू लागले. काली शूल प्रहाराने लढू लागली. ब्राह्मणीने शत्रुवावर कमंडलूतील पाणी शिंपडून त्यांचा पराक्रम व तेज नष्ट केला. माहेश्वरी त्रिशूलाने, वैष्णवी चक्राने, कोमारी शक्तीने, ऐंद्री व्रज प्रहार करून, वाराही मुखाने, दाढेने तर नारसाई नखाने राक्षसांचा वध करू लागला. शिवदूतीच्या प्रचंड गर्जनेने राक्षस सैन्य घाबरून पळू लागले. हा अनर्थ पाहताच राक्षसातील बलाढ्य रक्तबीज नावाचा राक्षस पुढे येऊन लढू लागला. त्याला होणाऱ्या जखमातून रक्तांचे थेंब पृथ्वीवर पडू लागले व त्या प्रत्येक थेंबागणी एक एक राक्षस निर्माण होऊ लागले आणि राक्षसाचे सैन्य वाढू लागले. तेव्हा हा प्रकार थांबवण्यासाठी चंडिका कालीला म्हणाली, हे चामुंडे, तू आपले मुख प्रचंड पसरून रक्तबीजाचे खाली पडणारे रक्त प्राशन कर व राक्षसांचे बीजच गिळून टाक, म्हणजे रक्तबीज राक्षस नष्ट होतील. कालीने तसेच केले आणि तेव्हा रक्तबीज अशक्त झाले आणि त्यानंतर कौशकी देवीने केलेल्या शस्त्र प्रहाराने ती रक्तहीन होऊन मरून पडला. तेव्हा सर्व देवांनी हर्षयुक्त आनंदयुक्त होऊन देवीचा जय जयकार केला. अध्याय 8 समाप्तम. अध्याय 9. मग मुनी म्हणाले, रणगणावर रक्तबीज या पराक्रमी राक्षवीराचा व अनेक राक्षसांचा संहार झालेला पाहून शुंभ व निशुंभ अत्यंत रागावले. दोघे क्रोधाने ससैन्य देवी सैन्यावर हल्ला करण्यास गेले. ब्राह्मणी वगैरे मातृदेवतांशी ते युद्ध करू लागले. नंतर चंडिकेशी युद्धाचा प्रसंग आला. निशुंभाने सोडलेल्या शक्ती शूल यांचे निवारण केले आणि देवीने केले. गदा, परशु अशा शस्त्रांचे तिने तुकडे तुकडे केले व त्या राक्षसाला बाणांनी गहाळ केले. निशुंभ मूर्छित होऊन पडला. तेव्हा त्याचा भाऊ शुंभ पुढे आला. तेव्हा देवीने प्रचंड घंटानाद व शंखनाद करून राक्षसाचा तेजोभंग केला. सिंहानेही गर्जना करून राक्षस सैन्यातील हत्तींना घाबरवले. शुंभाला शूल प्रहार करून देवीने मूर्छित केले. तेवढ्यात निशुंभ शुद्धीवर आला. तत्काळ त्याच्यावर शूल प्रहार करून त्याला तिने ठारच केले. राहिलेल्या राक्षस सैन्याचा नाश ब्रह्माणी, काली, शिवदूती, ऐंद्री व वैष्णवी या देवतांनी केला. काही राक्षस भयानेच मेले, काही पळून गेले. उरलेले राक्षस सिंहाने, कालीने आणि शिवदूतीने भक्षण केले. अध्याय 9 समाप्तम. अध्याय 10. मुनी म्हणाले, निशुंभाचा वध झालेला पाहून शुंभ चिडला. तू अनेकांच्या साह्याने लढत आहेत, हे तुझे एकटीचे सामर्थ्य नाही, असे तो दुर्गा देवीला आव्हान देत म्हणाला. तेव्हा, अरे मूर्खा, मी एकटीच या जगात शक्तिरूप तुला दिसणाऱ्या अनेक देवता माझ्यातूनच निर्माण झाल्या आहे. पहा, त्या आता माझ्यातच प्रवेश करीत आहेत, असे देवी म्हणाले. त्या क्षणी सर्व ब्रह्माणी आदी देवता तिच्या विलीन झाल्या. अंबिका एकटीच रणभूमीवर राहिली. आता या युद्धासाठी मी एकटीच उभी आहे, तरी तू युद्ध कर, असे अंबिकेने शुंभास म्हणताच पुन्हा घनघोर युद्धास प्रारंभ झाला. बाणाचा वर्षाव, भयंकर अस्त्रे, तीक्ष्ण आयुधे असे प्रथम शस्त्रांनी शस्त्रयुद्ध झाले. पण शुंभ पूर्ण निशस्त्र झाला, निराधार झाला. त्याने आकाशात उडान केले. चंडिका लगेच तेथे गेली व त्याचे वायुयुद्ध त्याने झाले. चंडिकेने शुंभाला उंच उचलून गरागरा फिरवले व पृथ्वीवर फेकले व नंतर त्याच्यावर शूल प्रहार करून त्याचे हृदय विदीर्ण करून त्याला तिने ठार केले. दुष्ट राक्षसाचा वध झाला. सगळीकडे शुंभ वारे वाहू लागले. शांतता झाली. प्रसन्न पवित्र वातावरण पसरले आणि जग हर्षभरीत झाले. देव मुद्रित आनंदित झाले. अध्याय 10 समाप्तम. अध्याय 11. मुनी म्हणाले, संकटमुक्त झालेल्या देवांनी चंडिकेची अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली. ते म्हणाले, शरणागताची पीडा दूर करणाऱ्या देवी, प्रसन्न व चराचरात भरून राहिलेल्या विश्वेश्वरी, तू पराक्रमी आहे. सकळ विद्या तुझे स्वरूप आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल वास्तुतील मांगल्य रूपी देवी, हे कल्याणदायिनी देवी, सर्व मनवंचित इच्छा आमच्या पूर्ण करणाऱ्या देवी, शरणागताचे रक्षण करणाऱ्या त्रिनयने गौरी नारायणी,
तुझा आम्हाला कोटी कोटी नमस्कार असो. प्रणतानां प्रसिद्धंतं देवी विश्वातहारिणी त्रैलोक्यवासिनी मिड्ये लोकाना वरदा भव. विश्वपीडा नष्ट करणाऱ्या देवी, भक्तीने विनम्र झालेल्या तू प्रसन्न हो. त्रैलोक्यातील राहणारे सर्वच तुझी स्तुती करतात, त्यांना तू वरदायक हो. या प्रकारे स्तुती ऐकून देवीने म्हटले, देवगणांनो, इच्छित वर मागा, जगाला उपकारक असा मी वर तुम्हाला देईन. तेव्हा देव म्हणाले, सर्व बाधा प्रशमन्य त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वा कार्य अस्मंद वीर वैरी विनाशनम. हे विश्वाच्या देवते, सर्व बाधा दुःख शमन कर, आमच्या शत्रूंचा नाश कर, हे तुझे कार्य आहेत. तेव्हा देवीने म्हटले, तथास्तु, तसेच होईल. वैवस्त मन्वंतराच्या 28व्या युगात मी यशोदा या नंद यांच्या घरी गोकुळात जन्म घेईन, राक्षस संहार करीन, त्यावेळी विध्व पर्वतावर राहीन. त्यानंतर वैपरीच्य दानवांचा वध करण्यास मी पुन्हा अवतार घेईन. त्यावेळी मला रक्तदंतिका हे नाव पडेल. पुढे 100 वर्षांच्या अनावृष्टीमुळे पृथ्वीवर ऋषी माझे स्मरण करतील. त्यानंतर त्यांना मी 100 डोळ्यांनी अवलोकन कृपा करीन. शताक्षी या नावाने तेव्हा मला ओळखतील. पुन्हा वृष्टी होईपर्यंत माझ्या देहापासून निर्माण झालेल्या प्राणरक्षक शाखांनी भाज्यांनी सर्व जगाचे पोषण मी करेन. मला त्यावेळी शाकंभरी असे नाव पडले जाईल आणि शाकंभरी असे म्हणतील. त्यानंतर दुर्गम राक्षसाचा वध केल्यामुळे दुर्गादेवी नावाने मी प्रसिद्ध होईल. तदनंतर भीम भयानक रूप धारण करून हिमालयात ऋषींचे रक्षणासाठी राक्षसांना भक्षण करून, म्हणून लोक मला भीमा म्हणतील. असंख्य भ्रामर रूप धारण करून मी अरुण नावाच्या राक्षसाला ठार मारेन. तेव्हा मला लोक भ्रामरी या नावाने ओळखतील. अशा याप्रमाणे मी वेळोवेळी तुमच्या इच्छेने राक्षसांचा संहार करीन. अध्याय 11 समाप्तम. अध्याय 12. मुनी म्हणाले, देवी पुढे म्हणाली, माझे महात्मे अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना, पौर्णिमा या तिथींना श्रवण करून जे जे भक्ती करतील त्यांचे दोष नाहीसे होतील आणि आपत्ती, दुःख, दारिद्र्य, त्रास देणार नाहीत. हे माझे महात्मे नित्य एकाग्रतेने मनाने पठन करावे, श्रवण करावे. जेथे हे महात्मे पठन चालू राहते, जेथे माझे हे महात्मे वाचले जाते, श्रवण केले जाते, ते मी नित्य तिथेच राहते. तेथे माझे महालक्ष्मीचे एक स्वरूप आहे, तर ते त्यांच्या घरात राहते आणि दुःख दारिद्र्य दूर करते आणि भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करते. असे हे अश्विन महिन्यात नवरात्रात माझी महापूजा करून जो रोज कोणी यावेळी माझे महात्मे पठण श्रवण करतील त्यांना कुठल्याही पीडा होणार नाही, त्यांना कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. अष्टमी, नवमी, पौर्णिमा, चतुर्दशी या दिवशी माझे हे महात्मे पठण करणाऱ्या सर्व सुख्य लाभतील. सुख, समृद्धी, शांती, पैसा, बरकती त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल. सर्व बाधा विनिमुक्तम धनधान्य समर्पिणम मनुष्यमत्त प्रसादेन भविष्यतन संशया. तो मनुष्य माझ्या कृपा प्रसादाने सर्व पिढ्यांपासून मुक्त होईल. त्याला धनधान्याची समृद्धी लाभेल. धनधान्य त्याच्या घरात दिन वाढत राहील, यामुळे संशय नाही. सर्व प्रकारच्या संकटात माझे हे महात्म्य श्रवण करावे, त्यामुळे वाईट स्वप्नांचा नाश होईल. वाईट स्वप्नांचे पडताळे दूर होतील. हवाला दिल झालेल्या, मतभेद झालेल्या समाजात या महात्म्य वाचनाने, श्रवण केल्याने ऐक्य निर्माण होईल. सर्व प्रकारच्या संकटात माझे देवी महात्म्य स्मरण करताच मनुष्य संकटमुक्त होईल. भूत, पिशाच आणि शत्रू नाश पावतील. याप्रमाणे महात्मे कथन करून देवी गुप्त झाली. मग मुनी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे देवी वारंवार अवतार घेऊन जगाचे परिपालन करेल. हे विश्व तिचे उत्पन्न करेल. त्यातील लोकांना मोहित सुद्धा तीच करेल. तिच्याकडे याचना केली तर ती विज्ञान, समृद्धी, गोष्टी, संतुष्टी, अंतकरणाने देते. महादेवी, महाकाली, महामारी या स्वरूपाने तिने सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे. प्रलयकाली ती लोकांची संहार करणारी महामारी होती. स्वतः जन्मरहित असताना सुद्धा तीच सृष्टीचे उत्पन्न करते आणि सनातन नित्य करते. तर तिचे स्वरूप असल्यामुळे जगाचे संरक्षण तिच्याकडूनच होते. अदुभ्य काळी मानवांच्या घरात संपत्तीची वाढ करणारी लक्ष्मी देवता तीच आहे. जो कोणी हे महात्म्य रोज श्रवण करेल त्यांच्या घरात संपत्तीची वाढ होऊन लक्ष्मी त्यांच्या घरात विराजमान होईल. विपत्तिकाली संपत्तीचा नाश करणारी दारिद्र्य स्वरूप सुद्धा तीच आहे. अध्याय 12 समाप्तम. अध्याय 13. अशा प्रकारे देवी महात्म्य सांगून मेधा ऋषी म्हणाले, हे सुरत राजा, देवीची माया आता तुला कळली. असेच म्हणून त्या परमेश्वरीला तू शरण जा. या देवीकडून हा वेश्य तू यापूर्वी अनेक विचारी लोक मोहित झाले आहेत.
होतही असतात. पुढेही सर्वजण मोहात पडतील, म्हणून तुला शरण जाणे योग्य आहे. तिची आराधना केली तर मानवाला ऐक सुख, उपभोग, स्वर्ग, मोक्ष तीच प्रदान करते. मार्कंडे ऋषी म्हणाले, मेधा मुनीस नमस्कार करून सुरत राजा व समाधी वेश्य नदीवर तपश्चर्या करण्यासाठी गेले. श्रीदेवी सुक्ताचा जप करीत ते दोघी तपश्चर्या करू लागले. नदी तीरावर देवीची मातीची मूर्ती तयार करून तिची त्यांनी आराधना केली. सुरत राजा समाधी वेश्य यांनी 3 वर्ष तपश्चर्या करून देवीची कृपा संपादन केली. राजाला त्याचे वैभव मिळाले आणि मोक्ष देणारे ज्ञानही प्राप्त झाले. तो सुरत राजा सार्वणिक म्हणू म्हणून प्रसिद्ध झाला आणि समाधिवेशाला अद्वैताला त्याच्या इच्छाप्रमाणे मिळाले. असे हे देवी महात्मे होते. तर अंबे मातेचा उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती माता की जय. तर असे हे कुलदेवतेचे एक तर 13 अध्याय होते. तर आज पौर्णिमेच्या दिवशी या दररोज सुद्धा 35 मिनिटांत श्रवण केले तरी पण आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. 13 अध्याय झाल्यानंतर 108 वेळा कुलदेवतेचा मंत्र जपावा, म्हणजे आपले संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. ओम एम एम क्लीम चामुंडाय उच्चे नमा, ओम कुलदेवताय नमा, हा कोणताही एक मंत्र केला, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय उच्चे नमा, हा मंत्र सुद्धा केला तरी सुद्धा चालेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स करायला विसरू नका. जय माताजी.